येईपर्यंत अर्थपूर्ण शब्द तयार झाले पाहिजे. पुढील कविता वाचायची आहे आणि प्रश्न क्रमांक 14 आणि 15चे उत्तर द्यायचे आहे. बघा कविता तुम्ही वाचून घ्या. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, निशिगंध हे कशाचे नाव आहे? तर सांगा बरं. निशिगंध कोणाचं नाव आहे? बाळाचे का शेवट शेजारच्या बाळाचे का फुलाचे का फळाचे? निशिगंध कोणाचे नाव आहे? फुलाचे. पर्याय निशिगंध हे फुलाचे नाव या ठिकाणी कवितेमध्ये आलेले आहे. अवधान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर अवधान म्हणजे लक्ष. त्यानंतर बघा पुढील प्रश्न क्रमांक 16. खालील वाक्यात किती प्रकारची विरामचिन्हे आली आहेत? तर आई म्हणाली, किती सुंदर पक्षी आहे हा. तर या वाक्यामध्ये 3 प्रकारची विरामचिन्हे आहेत बघा. हा आहे स्वल्पविराम, हे आहे डबल अवतरण चिन्ह म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह आणि हे आहे उद्गाराचे चिन्ह. म्हणजे 3 विरामचिन्ह आलेले आहेत. तर पर्याय क्रमांक आपलं 2 असेल. वाक्यातील चुकीचा भाग ओळखायचा